दुर्लभ आहे. खरं तर आपल्याला हा मनुष्य देहाच भेटणं फार दुर्लभ आहे. कारण 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आपल्याला एक योनी कोटी कोटी फेरा, 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 मग लागे वारा मनुष्य देहाचा, मग लागे वारा मनुष्य देहाचा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे अवतारा मनुष्य देहाचा. आपल्याला या मनुष्य देहामध्ये येण्यासाठी 84 लक्ष योनी फिरावे लागतात आणि मग हा मनुष्य देह भेटतो. महाराज खरंच आपलं भाग्य आहे की आपण या पवित्र देशामध्ये जन्माला आलो. कारण आपल्या देशामध्ये संत ज्ञानोबा, संत तुकोबा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई यांसारखे संत आपल्या देशामध्ये जन्माला आलेत. एवढी अवघड संत संगत आहे. संत संगती भेटण्यासाठी ऐका तुम्हाला एका दृष्टांताकडे घेऊन जाते. एकदा नारद महर्षी त्यांना ते विष्णुदेवाकडे जातात आणि म्हणतात, देवा मला सांगा की संत भेट किती दुर्लभ आहे. त्यावेळेस ते म्हणाले, तू जा मृत्यू लोकात जा आणि एका नाल्यामध्ये एका आळीने जन्म घेतलेला आहे, त्या आळीला जाऊन विचार की संत भेट किती दुर्लभ आहे. त्यावेळेस नारद मृत्यू लोकात येतात आणि त्या आळीला विचारतात, का ग संत भेट किती दुर्लभ आहे. त्यावेळेस ती आळीही मरण पावते. आणि नारद महर्षी पुन्हा विष्णुदेवाकडे जातात आणि म्हणतात, देवा मी त्या आळीला विचारलं पण ती आळी गतप्राण झाली. त्यावेळेस विष्णुदेव म्हणतात, जा मृत्यू लोकामध्ये जा आणि तिथे एका किड्याने जन्म घेतलाय, त्या किड्याला जाऊन विचार. त्यावेळेस नारद महर्षी पुन्हा मृत्यू लोकात येतात आणि पुन्हा येऊन त्या किड्याला विचारतात, का रे संत भेट किती दुर्लभ आहे. त्यावेळेस तो म्हणतो, त्यावेळेस तोही गतप्राण होतो आणि पुन्हा नारद महर्षी विष्णू लोकात जातात आणि विष्णुदेवाला म्हणतात, देवा मी त्या किड्याला विचारलं तीही गतप्राण झाली. त्यावेळेस विष्णुदेव म्हणतात, तू मृत्यू लोकात जा आणि तिथे एका सरड्याने जन्म घेतलाय, त्या सरड्याला विचार. त्यावेळेस नारद महर्षी पुन्हा मृत्यू लोकात येतात आणि सरड्याला विचारतात, का रे संत भेट किती दुर्लभ आहे. त्यावेळेस तो सरडाही गतप्राण होतो आणि नारद महर्षी पुन्हा विष्णू लोकात जातात आणि पुन्हा विचारतात, का रे विष्णुदेवा तो सरडाही गतप्राण झाला. त्यावेळेस सांगतात, एका राजवाड्यामध्ये एका सुंदर बालकाने जन्म घेतला आहे, त्या बालकाला जाऊन विचार. त्यावेळेस नारद महर्षी पुन्हा मृत्यू लोकात आले, त्या बाळाला जाऊन विचारतात. तर तो बाळ म्हणतो, नारदा तुला ज्यांनी पाठवलं त्या देवाला घेऊन ये. आणि मग नारद महर्षी पुन्हा जातात आणि पुन्हा देवाला घेऊन येतात. तेव्हा विष्णुदेव सांगतात, एवढी अवघड संत भेट आहे, त्यामुळे संतांचा सहवास आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. कारण संतांचा सहवास असल्याशिवाय आपल्याला नामस्मरण येत नाही. आपण कशाच्या मागे लागलोय, फक्त धन आणि संपत्ती. आजकाल लोकांना काय पाहिजे, धन आणि संपत्ती. धनासाठी लोक काय करतील काही सांगता येत नाही. फक्त धन आणि संपत्तीच आपल्याला पाहिजे. तुकोबराने कधी देवाकडे धन मागितलं का? तुकोबराय फक्त तुझा विस्मरण नाही झालं पाहिजे, तुझ्या नामरूप गुणाचं चिंतन मला माझ्या मुखामध्ये झालं पाहिजे. कारण या संपत्तीमध्ये सुख नाहीये महाराज. ज्याच्याकडे आहे त्याला किती भीती आहे हो चोराची.